हे गाईज कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात, कारण की मी पण खूप मजेत आहे. तसं गाईज मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन जाऊन तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आपले छान छान व्हिडिओज येत राहतील. तर गाईज आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की माझ्या बच्चूचा, माझ्या बाबूचा आम्ही फोटोशूट करायला चाललोय. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर आता घरातून निघाले, बाबूला मस्त कपडे घातले, तयारी केली आणि ती बाबू मस्त माझी झोपले, कारण की फोटोशूट पण करणार आहे आणि बाबूला दवाखान्यात पण घेऊन जायचंय. कारण की ना तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओ काढून नंतरला. बाबूची त्या मानेजवळ आहे ना करायचं तिचं, कारण की दर महिन्याला तिचं मी फोटोशूट करते. तर या महिन्याचं मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्की किती महिने पण झाले ते आणि फोटो कसे काढले ते पण. आणि त्याच्यानंतरला मी बाबूला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. मी आलो तो डॉक्टरकडे, तो डॉक्टर अजून आले नाही, सो आम्ही थांबलो इथंच गाडीत, कारण डॉक्टर बोलले 7 वाजतापर्यंत येणार आहे ते. तर यांशीला बोललो तू ज्यूस पिऊन घे. तर ज्यूस तर काय पिऊ शकत नाही, मँगोचं प्यायला खूप आवडतो, पण ते मँगोचं पित नाही कारण ते बाहेरच्या याच्यात केमिकल मिक्स असतं ना. सो आम्ही फक्त बर्फ पण टाकत ते लोक, तो ऑलरेडी केमिकल मिक्स असतं ते. मग गन्नाचं ज्यूस थोडं वाटतं की चांगलं, आणि ते चांगलं नसतं. म्हणजे डिलिव्हरी टायमाला पिल्ली होती ती, बाबू झाला तेव्हा पण पिल्लेली, आता सुद्धा तेच पिते. तर फक्त गन्नाचा ज्यूस पिते ती, बाकी कुठलाच पित नाही. आणि खाते मध्ये मध्ये काय काय ते फक्त फ्लेवर चेंज करण्यासाठी, बाकी काहीच नाही. चला, आणि मी ब्लॉग चेंज करायला पाहिजे, त्याचे एक फ्लेवर खाऊन तो पैसा घेतो. म्हणून आता गन्नाचा ज्यूस पिते. मँगोचा समर सीझन चालू आहे, पण मँगोचा नाही प्यायचं, कारण की त्याच्यामध्ये बर्फ पण आणि कलर आणि तो स्मेल येतो पिताना लगेच कलरचा. कुठला फ्लेवर चेंज करायला असतं. चला, मला माझा बाबू पितोय ज्यूस. कसं आहे का, थोडं भारी आहे ना आजचं, मला आवडलं आज. गोड आहे. ज्यूस प्यायला गन्नात मस्त. तुम्ही पित असलं तुम्ही बर्फ वगैरे टाकून पिया, कारण की मला नाही प्यायचं बर्फ टाकून, तर बाबू लगेच सर्दी करते. तर चला गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत फूड किंगमध्ये बाबूला घेऊन, कारण की थोडंसं मला सामान घ्यायचं आहे रेसिपीसाठी. जसं की तुम्ही आपल्या रेसिपीचे ब्लॉग बघता ना, तर त्यासाठी. तर इथंच आले मी. आता काय डीमार्टला वगैरे त्याला काय टाईम नाही, कारण की सासूबाई सगळं घेऊन आलं डीमार्टमधून. तर आता चालले मी. मला ॲक्च्युली पाहिजे पिझ्झा बेस वगैरे. ओके, खेचायचं की लक्षात नाही राहत काय घेऊ. इथे ना, इकडे काय घेऊ. मी आता आले इथं घ्यायला. तर मला काय घ्यायचं, मम्मीने सगळे आणले बिस्किट वगैरे सगळे आणलेत. मी बिस्किट नाही घेणार आहे, पण आता मला घ्यायचं ते हे आपल्या रेसिपीसाठी सामान जे काय असेल ते. सॉसेस पण सगळे आणलेत, फक्त रेसिपीचं सामान घ्यायचं आता. तर मी घेते, तोपर्यंत ते लोक उभे राहतील इथं. चला, मी बघते आता. ते बाहेर होतं, तो इथं जे आहे ते घेते, लागेल ते आता. हां, ते सॉसच घ्यायचे. मी एवढंच घेतलं बिकॉज बाबू रडायला लागला. काय करतो बाबू, रडतो? केला स्कॅन, हा घेतला. बाबू काय रडतो? बाबूला कंटाळा आला, टोपी नको बोलू. चल, ओके. मस्त रेसिपी. काय घेतलं घेऊ ना, दे दो. कितना? 120. चल. तर गाईज, आता आम्ही झालेलो आहोत आमच्या बाबूच्या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही बघू शकता बाबूचं हॉस्पिटल कसं आहे. म्हणजे एक छोटासा क्लिनिकच आहे, पण इतकं सुंदर आहे ना की खूप छान आहे. म्हणजे इथे ना हा लहान मुलांचा दवाखाना आहे फक्त स्पेशली. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. आणि गेल्यानंतरला पण एवढं फ्रेश फील होतं ना आतमध्ये, खूप भारी वाटतं. आणि इथे लहान मुलांसाठी पण छान असं सगळं काय ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत इथे. तर आता इथे आम्ही बसलो आता. तर आता याच्यानंतरला आम्ही आतमध्ये जाणार आहोत. कपडे तर नीट कर.
कॅप डोक्यावर आहे. माझं बघू छोटस. तर ते ना मी बेबीला क्रीम घेतली आहे. क्रीम बघू शकता, मॉइश्चरायझर घेतला हा आणि ही अजून एक क्रीम दिली आणि ही एक क्रीम दिली लावायला. तर तुम्हाला सांगेन मी कशासाठी द्या. ठीक आहे. तुम्ही तुमच्या बेबीला जर असं काय म्हणजे वाटलं तुम्ही हे यूज करू शकता. मी डॉक्टरांना विचारलं तुम्ही घेतलं करू प्लीज बाबू प्लीज. म्हणून सॉक्स नाही घातले, शूज नाही घातले, टिक्का कसा करून ठेवला आहे. गोलू एक गोलू छोटू कपडे नीट का छोटू. काय करायचे फोटो काढायचे तुझे फोटो काढायचे स्माइल 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 बोलू स्माइल द्या. ओ हे बघ आला बघा. ठीक आहे ना. ठीक आहे सध्या तरी ठीक आहे. चला. हा तर गाईज तुम्हाला मी बोलली होती ना मगाशी जेव्हा मी बाहेर गेली होती दवाखान्यात मी बाबूला का घेऊन गेली होती तर ते तुम्हाला मला सांगायचं होतं पण मला तिथे बाहेर तुमच्यासोबत ते शेअर करताना आलं नाही किंवा हॉस्पिटलमध्ये पण मला बोलताना नाही आलं. तर बाबूची जी मान आहे ना म्हणजे आता कसं गरमीचं सीझन सुरू झालं तर बाबूची जी मान आहे ना तर मानेच्या जवळ आहे ना ते जसं बाळाची तब्येत होत जाते ना तसं असं इथे आहे ना तो एक असा एक लोड येतो त्यांचा मानेचा ना तर इथे आहे ना त्यांना अशा फोड्या वगैरे येतात किंवा असं लाल लाल होतं. तर तिला आहे ना अशा घामळ्यासारख्या फोड्या आल्या होत्या आणि तिथं ते पूर्ण लाल लाल व्हायचं तिथं ते. तर आम्ही तिथं ना पावडर पण टाकायचो. तर पावडरनी पण काय म्हणजे एवढं जाणवलं नाही की काय केलं पाहिजे नक्की. मग त्याच्यानंतरला आम्ही ना तेल लावायला सुरुवात केली तिला जॉन्सन बेबीचा. तर बोललो तेल लावतो मग तेलाने पण काही फरक वगैरे पडतो का बघूया. तर आम्हाला ते दिवसेंदिवस आणि त्याचं कट केल्यावर दिसायला लागलं म्हणून मग त्यासाठी मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली. तर ते डॉक्टर बोलले काय नाही हे सगळ्यांना गरमीच्यामुळे झाले कारण की इथला जो भाग आहे ना तिचा त्याला ना हवा नव्हती लागत कारण गरमीमुळे कसं ते आणि एक तर त्याची तब्येत पण होत असते तर असं लोड येतो सगळा त्याच्यामुळे इथं हवा वगैरे लागत नाही. तर हवेसाठी मम्मीने इथं हवा पण लागली पाहिजे आणि घाम नाही आला पाहिजे. मग ते आम्ही 3 दिवस क्रीम आता अप्लाय करणार आहे आणि त्याच्याने कसा फरक येतो ते पण तुम्हाला सांगेलच मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर त्यासाठी मी हॉस्पिटलला घेऊन गेली होती आणि बाबूचा फोटो पण काढायचा होता. बऱ्याच दिवसाचा फोटोशूट आम्ही केला होता पण ते काय एवढे व्यवस्थित फोटो नाही आले त्याच्यामुळे ते आम्ही अपलोड नाही केले. मग आता म्हटलं एक आठवण म्हणून त्या बाबूचा मी फोटोशूट केला तो. तर मस्त छान फोटो पण आले आणि मस्त गेला आजचा दिवस पण छान. जेवली पण जेवणामध्ये होती आज मच्छी खाल्ली. त्याच्यानंतरला मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं बोलायचं होतं कशासाठी गेली होती म्हणून हॉस्पिटलला तर ते शेअर केलं. आणि हां तुमच्याहून बेबीला जर असं इथं झालं असेल ना तिथं पावडर आणि तेल वगैरे काय लावू नका सरळ हॉस्पिटलला जा तुम्ही कारण की तुम्ही जसं असं वाटणार तुम्हाला की पावडर टाकून आज बरं होईल किंवा तेल लावून उद्या बरं होईल तर असं काय होत नाही. ते अजून वाढत जातं तेल आणि पावडरमुळे. मी तर माझ्या बाबूला पावडरसुद्धा यूज करत नाही आहे खरं सांगायचं तर कारण की पावडर नाही चांगली लहान बेबीसाठी त्यांच्या स्किनसाठी तर मी पावडर वगैरे यूज करत नाही. फक्त त्यांनी मला एक मॉइश्चरायझर दिला लिहून तोच मी बेबीच्या स्किनला आता यूज करणार आहे. तुम्ही पण असं असेल ना तर तुम्ही पण डायरेक्टली हॉस्पिटललाच जा आणि ते लोक तुम्हाला मस्त सोल्युशन देतील. तर काय लावत बसायचं नाही. ठीक आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगेन आणि बघा नेक्स्ट ब्लॉग खूप छान असेल आणि लवकरच आपला बड्डे पण येणार आहे. तर भारी ब्लॉग्स येतील तुम्हाला बघायला शॉपिंगपासून ते A to Z सगळ्या तुम्ही ते ब्लॉग सगळे नक्कीच बघा आणि खूप एन्जॉय करा. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय गुड नाईट गाईज लव्ह यू मिस यू.